एक बावले बापनी सांग बावड्या आपली पोरदा काल जा नाही म्हणे. बावड्याला सांग पोरदा काल जाणं शे. बावड्या तटीन सुरुवात करते नी दुपार ना विचार करा ना मन बापनी पोरदा काल सांगायचे. सकाळी पोरदा काल जाणं शे. कोणी पॅन्ट मागू कोणा बूट मागू. हा पोरदा काल जाणं तुका कमी आनंद शे का बावड्याला. हा आता तयारी त्याची चालू आहे मनातल्या मनात. काय कराना कसं काय कराना विन कराना का नाही कराना कोणता पॅन्टवर कोणतं शर्ट मॅच करीन भाऊ. पुरा दिनभर विचार करा आणि रात्री झोप ना. रात्री झोप ना पण 10-12 झोपेल होता. 10-12 झोपेल होता त्यानं सपन मला लगीन बी होई गेन एक पोऱ्याना बाप बी होई घ्या. तो एक पोऱ्याना बाप होई घ्या. पोरगा मधमा झोपेल होता. बाई सांगे हो माहित आहे सरका ना त्यानं हात दाबायचा नाव सरक ना थोडस. हो माय तुम्ही सरका ना तो पोऱ्याना हात दाबायचा याव सरक ना. सरका मग दाबावर तुम्ही काली घ्या दोन्ही हात मोडली ना. जेम तेम क्लिअर करा त्या हात असले. बाप म्हणे काय राव काय सत्यानाश करा फोन करी सांग दिन 15 दिन मा येतो भाऊ. पाटा पुटा बांधे क्लिअर करा. पोरदा खाल्लंय घ्या. पोरदा खाली 4 जण सांगे. नवरदेव पोरगा त्यांना बाप त्यांना मोठा भाऊ आणि मित्र 4 लोके सोबत. पोरुनी पाणी दिसली चालणी गे. चहा लईनी पोर चहा बी पिली नी भाऊनी. पोरगी पोहे लईनी पोहे बी खावाय गे. मग बापनी विचार आडून म्हणे बावडेव पोर पटणी का रे. यान मान काल टाकली नाही. एक बी नाही 2 बी नाही. म्हणे अहो बापले सर माय राय नवीन म्हणे बावले बोलावं त्यांना मोठा बावले म्हणे विचार रे दादा याले पोर आवडणी का. तो म्हणे काय रे भाऊ पोर पटणी रे. हो बावले बी बोले नाही म्हणे अहो माल बी बाहेर आहे नवी बोलाले. मग मित्राला सांगा म्हणे देख रे भाऊ तू मित्राला विचार याल पोर पटणी का. मग तो मित्र होणार म्हणे बावड्या पोर पटणी का रे. खरं सांग का जीवान म्हणे सांग ना मी पोरच दकी नाही म्हणे. मग तू आले काय पोहे खावालशील गेलो होता का रे. पाणी दी गई चहा दी गई पोहे खाय घ्या डिशभर तरी तू सुधारला नाही पोरदा का ना. मग तू येल का सांगसाठी होता आडे. पोरगीच्या बापानं सांगितलं म्हणले काही का असे ना नातं जुडो अगर नको जुडो पण जेवण करून जा. आता जेवण करून घ्या म्हणल्यावर त्या पोर मित्रांना सांगितलं म्हणे देख रे आता ते जेवणले तांब्या शेत पोर जेवण वाढी तवय तर देखले जो बरं. मी इशारा करा का तवय तर देख जो म्हणे. म्हणे हा नेमका जेवणले बसना ताव भाऊ खाला खाल मानगाली खाई राहना. हा वर देखेच नाही उनी पोरत शिरा वाढत. शिरा मित्र म्हणे ऐ दख रे आता तरी ते गेले रे नवीन चान्स भेटाव नाही रे. मग याने देख पोरणाकडे ताटमा डाळ भात शिरा मटण उसळ भारी भारी वस्तू ठेवलं त्यात. अहो भाऊ मित्रांनो सांगा या भाऊले म्हणे देख रे पोर देखील बरं नंतर चान्स भेटाव नाही. ती पोर शिरा वाढ राणी यंदा का पोरणीकडे. पोर एवढी सुंदर होती ना पोर पार घरमा घुशी गई तो लगून दकी राय नाव. याला असं वाट्याव पर्दा कवय सरकीन कवय तोंड देखीन भाऊ इथला देखी राहता. आता नेमकी पोरगी निघणीत आहे किचन रूम माई. पोरगी निघणी उसळ वाढ राहती मटणी भाजी मटकी. पोरगी मटणी भाजी वाढ राहती. अहो भाऊ पोरणीकडे दका दका मा शिर आली ना वरण मग कालाय राहता दका दका मा. पोरा असत असत घर मग तिना मैत्रिणी विचारत का हो दिदी म्हणे इथली का बा अशी राहिली माय तो बानट सुरूच ना वरून मग चिरा कालाय काय राहिला. काही लोक रूप पाहता क्षणी सुखी होतात आणि काही लोक रूप पाहता क्षणी वेडे होतात. विठ्ठल आणि रूप पाहून वेळे होणारे. आपण साधारण लोकांचा विषय द्या सोडून स्वतः भगवंत सुद्धा रूप पाहताना वेडा झालेला आहे. फक्त संतांना रूप कळालंय. संतांना देवाचं रूप कळालं. स्वतः भगवंत सुद्धा वेडा झालाय ना. ज्यांना देवाचाही देव महादेव म्हणतो तो सुद्धा रूप पाहून वेडा झाला ना. कारण जेव्हा मोहिनीचं रूप म्हणजे विष्णू भगवंतानं घेतलं आणि ते मोहिनीचं रूप बघून महादेवानं बघितल्याच्या नंतर महादेव म्हणले लय सुंदर दिसायली. मोहिनीच्या मागे धावायला लागला महादेव. मोहिनीच्या मागे महादेव धावतोय. मोहिनी म्हणे अहो काय येडा होई घ्या म्हणे महादेव असल्यावर. मोहिनी म्हणे वेडा झाला काय देवा. अरे मला ओळखतो का मी कोण
मला माहिती आहे तू विष्णू आहे, पर तू एवढा सुंदर दिसायला ना देवा, तर मनाची अशी अपेक्षा आहे की तुझ्यासोबत लग्न करावं वाटायला रे. कोण सांगे आई, कोण सांगे, महादेव कोणले सांगे. मोहिनीचं रूप विष्णू भगवंतानं घेतलं, भगवंताचं मोहिनी रूप बघून सुद्धा महादेव वेडा होतो, तर तुमचा आमचा काय विषय हा. आई रूप देखा ना, नका मला सांगा ना, इच्छा होई जात बाप्पा आपलं स्वामी महाराज स्वामीजी म्हणे इच्छा होई जाते सांगानी. कारण मी एकदा ना पारोडाकडे कीर्तनले जाय रे, तू लॉकडाऊन ना प्रसंग होता, दुसऱ्या लॉकडाऊन टाइमले कीर्तने चालूही झालं होतात ना बाबा भाऊसाहेब बाबा, पण तो नियम चालू करेल होता, हाताला सॅनिटायझर, तोंडाला मास्क लावायचं. आता माझं मास्क लावलेलं होतं आप्पास, तोंड असं बांधलेलं होतं, आणि मला मास्क लावानी गरजच नाही, मी पेटाना मागला कापड सोडी ठेवू आणि ते असं मस्त बांधिले. आता म्हणते मास्क असं लायला फेटाना कापडवरी तोंड बांधेल. पारोडाला उतरणू एस टी अलाउन्स करणाऱ्या काकाकडे गो म्हणतं, काका माले भडगाव जाणं शे म्हणतं. म्हणे महाराज 5च्या नंतर गाड्या बंद होतात, आता तुम्हाला बसेस नाही, एस टी नाही, जायचं असेल तर प्रायव्हेट गाडीनं जावं लागेल. म्हणलं काका मला ते पण माहीत नाही प्रायव्हेट गाडी कुठं लागते म्हणून. एवढं भारी माणूस होता का, मला घेतलं म्हणे चला म्हणे महाराज मी सोडतो तुम्हाला. आता जिथं प्रायव्हेट गाड्या लागत होत्या तिथं मला सोडलं. तिथं सोडल्याच्या नंतर त्या प्रायव्हेट गाडीवाल्याजवळ आणलं. मी प्रायव्हेट गाडीवाल्याला म्हणलं दादा गाडी तुझी कुठे जाते, म्हणलं भडगाव. म्हणलं दादा कधी निघायची गाडी, म्हणे महाराज कितला टाइम लागेल ते काय सांगते, आणि पण गाडी भडगाव जाईन एवढं पक्क. म्हणतं भाऊ तुला कितला सीट आहे लागवशत गाडी, म्हणे 15. म्हणतं मी कितवा आहे, म्हणे पहिला. ओ म्हणा बापरे यान गाडी कवय बरोबर, म्हणजे मी देवले 9 देव बा यान गाडी भरू दे रे लवकर. आता गाडी भरते म्हणजे मी पहिला होतो, अजून 14 ते 15 सीट त्याला पाहिजे होती, लोक पाहिजे होती. मग मी म्हणलं आता गाडीमध्ये एवढ्या गरमीमध्ये बसण्यापेक्षा मी काय केलं, समोरच दुकान होती, दुकानच्या त्या ओट्यावर जागा होती, मस्त बांधलेला होता ओटासारखा, त्याच्यावर बसलो. पण ते मास्क वगैरे बांधलेलं तसंच, आणि 5 सव्वा 5 झालेले होते. आता नेमका मी ते तोंड वगैरे बांधून बसलेला, कॉलेजचे पोरं आली वा, त्या कॉलेज ना पोरे होणार त्यासनी देखा म्हणा तोंड बिन बांधेल, एकने ध्यान पण नाही, तो दुसऱ्याला सांगे हो दकर पोर काय बारी बसे हो काय रे काय हो काय गडबडी इज्जतली राहणार हो काका. मला सुरुवातीला थोडा त्रास व्हायचा आप्पा, तुमले ते घर मी 2-3 किस्सा सांग दिला. हाय पहिले बोलती पैसे ते आहे ना मार्केट मध्ये गो ते तान मिठी घे नाही ते बऱ्याच ठिकाणी म्हणे फजिती होय म्हणा, बाले बिले वाढेल पहिलेच राहणं असं शे. एस टी मग बसेल होतो एक आजी होणी म्हणा तोंडतोय मास्क कंटिन्यू होतात नाही का, म्हणा मास्क लायला होता, बॅग ठेवलं होती, बॅग ना बाजू मग मी बसेल होतो, ड्रायव्हर ना मागला सीटले पहिलंच सीट ज्याला म्हणतस आपण. एक म्हातारी होणी 55-60 वर्ष नाही बिचारी, म्हणा तोंड बिन बांधेल तो टिया बिया. म्हातारी काय काय बाई काय नव्हे, म्हातारी म्हणे दिदी आहे बॅग बसलेली हो पण माल बसू दे म्हणे. असं बऱ्याच ठिकाणी होय, बऱ्याच ठिकाणी. चाळीसगावकडे म्हणा पुरं कीर्तन होई गे, इतका लोक खुश, काय कीर्तन करू महाराज, काय कीर्तन करू महाराज. आणि मला तर सवय अशी होती, गरमी होती ना फेटा लगेच सोडलो मी, आणि केस मोक्या करले ना फेटा गुंडाईनी चाल राहिलो, लोके पुढे चाला ना त्याच ना मागे आम्ही चाल राहिलो, 15-20 बाया चाल. एक मावशी म्हणे माय हो थोर काय मस्त कीर्तन करस म्हणे आहे. म्हणता मावशी तू असं कर मन करता दाद्या दखी काढ. काय इज्जत लेवा नाही, कितलं इज्जत लेवा नाही. आता जसं आहे तसं शे, त्याला काय विलाज आहे. त्या पोरांनी मला बघितलं, विठ्ठल विठ्ठल मी खानदेश आहे ना कानादेश नाही म्हणे म्हणा जाडा मोठा शब्द राहतच, आणि मला उभाटी नाकला ना आवडत, गागर पडत नाही तो मनाचीत लागत नाही. ते एका पोरानं माझ्याकडे बघितलं, पोरगी लय सुंदर दिसायली म्हणले. आता मी ऐकली ना ते
पण मी पहिले हिंमत सुटी जाय म्हणे, पण आता ते काही वाटत नाही मला, असा भेटत राहतात बुवा. 15 मिनिटं ते माझ्या आजूबाजूने फिरत होते, पोरगी समजीशील. मग 15 मिनिटाच्या नंतर मी ते उपकरण सोडलं. उपकरण सोडानंतर तेच ना ध्यान मावणं, ओ पोर नाही रे, पोऱ्याचे म्हणे तो. पोऱ्या आहे समजे की गुपचूप राहायला पाहिजे ना. कठीण सुरुवात त्यासनी, का रे हाव रास असा दिखस असा, हाव काय करत असेल का बा, तुला कपाशीन काड्यावर पाडायला लय जाणं का. पण लोक असे नको त्या गोष्टीच मग भयान इंटरेस्ट. आता हा काय करत असेल हा प्रश्न. मी म्हणलं आपल्याला पण गाडी भरायला 1 तास लागत होता, अर्धा तास टाइमपास झाला, अजून अर्धा तास बाकी आहे गाडी भरायला नाही का. मी म्हणलं अजून यांना जरा वेळ करायचं. मग मी बसल्या बसल्या गाणं गुणगुणत होतो. हरी लग बग माझ्या रायाची. तुम्हा समध्यांना भजन करायला सगळं सांगा, शपथ आहे खोटं बोलायचं नाही, खोटं अजिबात बोलणार नाही. आपण धर्ममंडपात बसलोय, इथं साक्षात जगाचा मालक विराजमान आहे, त्याच्या समोर तरी खोटं बोलू नका. ज्यांनी खरंच भजन गायलं असेल त्यांनीच वर बोट करा. बडानी भजन करेल मायच्यान. इतकं वेडं व्हायचं ना भजनात, इतकं वेडं व्हायचं की देवानं सगळ्यांकडे बघण्यापेक्षा एकदा फिरून आपल्याकडे बघावं, इतकं वेडं व्हायचं. बरोबर आहे ना. हो, आता इथं बरेच टोपीवाले बाबा बसले, तर प्रत्येक बाबाकडे माझं लक्ष आहे. एवढ्या अंतकरणाने कीर्तन ऐकत आहेत महाराज, आणि एकदम आईवयमा सुद्धा अशी खुश आहेत बिचारा बडा बाबा. कीर्तन माई बसेल त्यांनापेक्षा अजून काय पाहिजे. बाकी ना म्हातारा राहिले, आपण आवाज देऊ बाबा कीर्तनले चला नाव, काय नाही हो महाराज बडा गुडगा काम माही घ्या. पण बाबा देखील 9 वाजल्यापासून ते 11:45 वाजता तो बसेल शेतात. एक म्हाताराले मी पेटा बांधीन हिरायन, तू म्हणतो बाबा हो चला म्हणतो कीर्तनले. म्हणे महाराज तुम्ही चला, मी ऊनच म्हणे. नेमका मी मुक्कामले थांबेलो तू. सकाळी मग मी ब्रश करत करत ऊन ओटावर म्हातारा बी तपकीर लाग राहता त्यांना ओटावर, समोरच घर होतं. म्हातारा म्हणतो बाबा रातले काय दिखणार नाही म्हणतो तुम्ही. हा म्हणे महाराज ते काय जाय म्हणतो. काय जाय म्हणे नातूल झोपाडालो, मीच झोपी गो मरणार नाही का म्हणतो तू. नातूल झोपाडा मग झोपी घ्या. म्हणजे काय वय मग काय करू, हाय बी वय समजायला पाहिजे मग म्हातारा असले बी. पण आठ्या ना चांगला बाबा दिकी राहणार बिचारा, कीर्तन लिही बसेलच नाही. ते मुकल्या ठिकाणी टोपीवाला बाबा ते दिखतच नाही. हो, आणि आठे बाबा भजन बी कर राहतात, विठोबा रुक्माई मन राहतात. एक स्टँडवर म्हातारा भेटणं आप्पासाहेब माले असा जीव करे ना तो म्हाताराला देखील मी का फाशी लिहिन मर जाऊ भाऊ. 75 ते 80 वरीस ना म्हातार कोणती वय मग काय करायला पाहिजे, आहे बी सुधरायला पाहिजे लोकेशले. बरं तारुण्यामा एका चूक वहिनीत मान्य करलेस माणूस. 75 ते 80 वरीस ना घर होता म्हातारा, म्हातारा गाणं म्हण राहता. हे अरे आस्ती निहायत निरात दारू पिना समी नशामा खोटाना बोलावलो की भासती. एक बुकामा मुका टाकसू म्हणतो. आई वय मा कोणती वय मा काय करू, हाय बी सुधरायला पाहिजे. जर चाल तुमले ती आवडी गई ना. खरं तर ते गाणे हिंदी गाणं आहे, त्याचे बोल असे आहेत. हे धोकेबाजो मेरे रे के धोकेबाज बन गए. तुमले चाल जरी आवडी गई ना, मग भाव आपला टाका त्यांना मग कसं. तेरे प्यारे में मैं काना दीवानी हो गई, तुझे देखते ही काना दीवानी हो गई, तुझे देखते ही काना मैं तेरी हो गई, तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई. आई व तो माणसासाठी आता तुम न बहिणीवर आता मुद्दावर येऊत आपण. हा आई आडमुल्ला टाक राहील तुम्ही आता मेन माझ वावर मग पुच्छो आता बहिणीवर तुमले सांगायचं. तुम्ही बी पहिल्या बाया जुन्या बाया बसले तुम्हाला आजूबाजू तरुण बहिणीले सांगा विचारा त्याच ना टाइमले कसं होतं. निंदाले जायत ना तरी सुद्धा जुन्या म्हाताऱ्या भजने म्हणत असं वाटे ना. यशनी भजने म्हणून आपण ऐकत राहू. इतलं भारी भजने म्हणत पहिल्या बाय वारमा जाता जाता सुद्धा माऊली बाबा. हे जाते मी बेटाया विठू माऊलीला, जाते माहिराला माझ्या जाते माहिराला.
जाडो जाडी बांधो बांधी सांगा पाकरानो, पंढरीची वाट मला दावाची मन्यानो, जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला. कितलं गोड वाटत, बरोबर आहे ना. अको जुन्या बाया गटावर दयन दयत, त्या गटावर ना गाणं अको बोलता भारी होतात. आतीने बहिणीली ते गटा बी माहित नाही वाद काय म्हणतं तुमनाकडे, गोरण म्हणता का. हा, आमनाकडे गटे म्हणतात त्याले, मराठी मा जात म्हणतात त्याले. जात्यावर दळण दडायचे ना, तर पहिल्या बाया गाणं म्हणत जातावर, त्या गाणा बी इथला गोड वाटत ना. जुन्या म्हातारीशने ऐकेलो त्यासले समजी जाईन. एक ओवी म्हणस मी त्यांना म्हणे. कार्यक्रम आयोजक कोण आहेत आज ना, सप्तशृंगी मित्र मंडळ आहे, नवनाथ भजनी मंडळ यांनी आयोजन केलेलं आहे. क्या बात आहे, मस्त. म्हणजे जवळजवळ सगळे तरुणांचंच नियोजन आहे. हा, माले वका देणारा तरुणच राहतो बा, दल्ला ते मग मोडी घालता म्हणा कार्यक्रम. आणि खरंच सांगतो, मला या तरुणांना बघून आप्पासाहेब इतका आनंद होतो ना. मला नाही माहिती काना देशना कितला कीर्तनकारच ना कीर्तन मा तरुण राहतं, पण मी देखस ना म्हणा कीर्तन मा 100 मै 90% तरुणच राहतस कीर्तन मान. त्यासले देखील मला स्वाभिमान वाटस. हो, चांगले भाऊ कीर्तन मा येत जाऊ रे आप्पासून मनाच नाही. प्रत्येक ना 7 दिवस हाजरी लावज्यात. त्या गाणं म्हणायच्या ना जात्यावर, त्या गाण्याची ते एक ओवी सांगतो तुम्हाला. हे भाऊ बहिणी ना जगळा जगळा जाया गावन मा, बहिणी ना डोळे पाणी बंधू म्हणा पस्ताई मनमा. त्या गाण्यास माहिती काहीतरी संदेश राय, बरोबर आहे ना. असंच म्हणत ना मायासून. हा, नुसतं लेकरूल झोपाड नाही तरी पहिलाच गाणा मला लेकरू झोपी जाय. त्या गाणा बी तसं म्हणे तो पोरे झोपाडाने राहिले. ए हाड कुतरी हाड गाई मना दादानी जी जाई, मना भाऊ झोपी जाई मना दादानी जी जाई, मना राजा झोपी जाई. लगेच पोरे झोपी जाय. आते त्या गाणं विसरी घ्या. त्या बहिणी आते गाणं म्हणते, सोडी दे ये झुमके तू निच्चा नाचू नको पोरेस मजा. काय संस्कार पडतील मग त्या पोरेसवर. पाऊस चालू आहे ना बाबू. काय नाही झालं. तुमले जर देवना गाणं म्हणा सांगत आटे म्हणतीत नाही बहिणी म्हण, आणि या गाणं म्हणाला आहे काही करते नाही. तुमले सांगत देवना नावनी काय ताकद आहे. तुमचा जर मुलगा दारू पित असेल, तुमचा भाऊ दारू पित असेल, तुमचा पती दारू पित असेल, तर तुमच्याकडे एक पर्याय, कोणत्या डॉक्टरांकडे जाऊ नका, कोणत्या वैद्याकडे जाऊ नका. मी सांगतो 2-4 वर्ष रामकृष्ण हरी म्हणा, राधे राधे म्हणा, ते मंत्र जप करून स्वयंपाक करा. 1-2 वर्षानं तुमच्या पोराची, तुमच्या पतीची, तुमच्या भावाची दारू सुटते. पण स्वयंपाक ना टाइमले रामकृष्ण हरी म्हणू, राधे राधे म्हणू, देवनं भजन म्हणू, नक्कीच तुमच्या पोराची, तुमच्या पतीची, तुमच्या बापाची दारू सुटते भजन गायल्याच्या नंतर. पण तुम्ही रांता रांता भजन म्हणतेत नाही बहिणी जोन, तुम्ही रांता रांता बी म्हणतेस डिंग डांग डिंग. मग तुम्ही डिंग डांग म्हणतेस ना, तो संध्याकाळ डिंग डांग करतच घरी अस. तो तुमनाच पराक्रम तुमले नळस बहिणी सोन. इथं अंतकरणापासून देवाची भक्ती झाली पाहिजे. पण आडे म्हणांचा गाडी म्हणतीत नाही या बहिणी. आणि लगीन माहितल्या बारी बरी म्हणतेस ना, त्या लगीन मग गाणास मग काहीच तथ्य नाही आप्पासाहेब महाराज, काहीच नाही. बरं अख्खा लबाड गाणार राहतस. त्या का जनाबाईना लिखेल का मीराबाईना लिखेल का संतासना लिखेल, काहीच संबंध नाही. काही देवना नाही धरमना नाही. त्यांनापेक्षा आमनाकडे आदिवासी लोक राहतात आप्पासाहेब. इकडे पण आहेत का. वा बिचारा ते आदिवासी लोक देवल्याला जातस ना. आता कदाचित तुमनाकडनं आदिवासीची भाषा वेगळी असन, आमनाकडनं आदिवासीची भाषा वेगळी असन. त्या बिचारा पहिला पाणी पडत लग्न होत त्यास ना, कारण त्या ऊस तोडायला जायला राहत. ऊस तोडीश नाही येत मग लग्न. इथला आनंद त्यासले काहीच असा काय म्हणता ना आपण, त्यासले अभिमानीच नाही हो, गर्वाव विषयच नाही. कोणाका पोऱ्यान लगीन राहा ना, बटाजन नाचिले तर त्या कोणाका पोऱ्यान लगीन राहा ना, अख्खा नाचतस आदिवासी.
आपलाच म्हणा एखादा जर सूटबूटवाला नाच धरीन चला हो भाऊसाहेब थोडं नाचाव तो तटे गर्दी माझी तटे सांगास मला काय नाही ते नाचता येत नाही तू शिलक रे हो आप्पा आडे काय जागा आहे आठ काय बसणार तू हा इथला 150 राहतस आपला काही काही पंगत चालू आहे आणि पंगत मग फिर राय ना आणि जर सासरानी सारं का बापू जेवणात नाही तुम्ही मला कोणी सांगितलं नाही का बघतो ना पुटीन पाटा बांधा घ्या त्या लोक जेवणे करायला का रे हो उलगेल वावर म्हणजे इथला डोकं उठाडेत आपला कल्पनान बाहेर हो त्या आदिवासी लोक पहिला पाणी पडेन पहिला पाणी पडणार का मग त्याच ना लग्न राहत ऊसतोडीन येल राहत त्या काही एकमेकले वर्ष नंतरच्या 6 महिन्यानंतर 8 महिन्यानंतर भेटेत बिचारा हो काय वातावरण राहत त्याच ना भेटाना आनंद लगीनना ताटलंय जात मारुती रायाना मंदिरवर हनुमानना मंदिरवर एक परात्मा पापडे एक मा शेवाया कुरडाया असं बरेल राय टोपला आणि मग त्याचा आहेत तडे सुद्धा त्याच ना देवना गाना हे उठर उठर हनुमान तुला मानस लगीन निघणार निवतन तुला देणार तुमनाकडे म्हणतस का असं तुमनाकडे विषत ना आदिवासी शेत ना काही बटेल माये सांगितलं रणी भाऊ मी आठे बसेल का काय काय ना सांगे रणी माय खरं आहे का नाही पण आहे खरं आहे ना आपला लोके आदिवासी लोके लगीन मा जातीन तरी म्हणतील मी त्या गाण्यान चाल बदलाय टाकेल उठरा उठरा हनुमान तुला मानस आणि लगीन निघर ना निवता तुला देणार